कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी आई, मला माफ करा। माझं नुसतं शरीर जाता येत न, पण माझं मन ते तुमच्यामध्येच घुटमळतंय। मला माहित आहे माझ्या अशा अचानक निघून जाण्यानं तुम्हाला लई त्रास होईल, तुम्ही चिडाल, पण या पारूची लायकी नव्हती या घरात राहायची असं समजून तुम्ही मला माफ करा। देवी आई, तुम्ही मला तुमच्या पोरीसारखं वागवलं, पण मला ती जागा नाही जपता आली। माझा यो जन्म तर वायाच गेला, पण पुढच्या जन्मी देवाबरोबर भांडण करून मी तुमच्याच पोटी जन्म घेईन। पारू, पारू, कुठे निघालीस? अरे सर, मला इथं कुणी बघायच्या आधी मला जायला हवं, म्हणून मी मागच्या दाराने जाते। पारू, वेळ लागले का तुला? तुला काय वाटतं तुझ्या जाण्याने प्रश्न सुटतील? तू इथून निघून गेल्यावर मारुती मामांचं काय, गणीचं काय? ज्या बापाची मुलगी हळदीतून पळून जाते त्याच्या इज्जतीचं काय? मारुती मामांना सहन होईल सगळं? मग काय करू मी हरीश सर? मी तुमच्याशी लगीन नाही करू शकत, घरात मी कुणाला काय बी नाही सांगू शकत। काळ्या ढगाची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्याच्या भाळी कोरड्या पांढऱ्या आभाळासारखी हालत झाली माझी। पारू, तू इथून गेल्यावर खुश राहशील? माहित नाही, मला माहिती आहे नाही राहणार तू खुश। मग का सगळ्यांना दुखी करून जायचंय तुला? अरे 2 मिनिटं मी माझ्या मनातलं बोलतो, शांतपणे ऐकून घे। तुझ्यात ते झिरपू दे, त्यानंतर शांतपणे माझ्या प्रश्नांची उत्तरं दे। अरे तुला आणि आदित्य सरांना मी जेव्हा एकत्र बघायचो ना, तर तुमचं बॉन्डिंग खूप छान वाटायचं मला। तुमच्यात एक वेगळं नातं वाटायचं मला। सर, काय म्हणालो मी? फक्त ऐक। तुमचं एकमेकांना जपणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना रिस्पेक्ट देणं, सगळं मस्त वाटायचं मला। तुला योगायोग पटतात? लग्नाच्या शूटच्या दिवशी ऐन वेळेस मी तिथे नसणार, माझ्या जागी आदित्य सरांनी बसणार। आदित्य सरांना तू नवरा मानणार, तुझ्या गळ्यात आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र तू बांधणं। काय आहे पारू, हे कसले संकेत आहेत? तुला कळतंय पारू? अगं आपलं लग्न व्हावं हे देवाच्याही मनात नाहीये पारू। तू आणि आदित्य सर नवरा बायको आहात हेच सत्य आहे, म्हणून तुझं इथे थांबणं जास्त गरजेचं आहे। मी काय, मी अनाथ आहे, माझ्या मागे पुढे रडणारं कोणी नाहीये। मी इथून निघून गेलो ना, कोणाला काहीच फरक पडणार नाहीये, म्हणून मी जातो। किर्लोस्करांच्या घरात राहणं हा तुझा अधिकार आहे, तो अधिकार तुला मिळावा। आदित्य सरांचं प्रेम तुला मिळावं, किर्लोस्करांच्या मोठ्या सुनेचं मान तुला मिळावा, ही माझी मनापासून इच्छा आहे। म्हणून तू इथे राहा। हे बघ पारू, थोड्या वेळाने सगळ्यांना कळेल मी निघून गेल्याचं, पण मला वचन दे, मी का निघून गेलो हे तू कोणालाच सांगणार नाही, मला वचन दे। पारू, पारू, मला माफ कर, म्हणजे माझी पुण्य काही कामाला आली नाही, कमी पडली।
मला माफ कर. म्हणजे मी तुला जन्म दिलाय, पण तुझ्या जन्माच्या वेळेला ते साठवाईने तुझ्या कपाळावर जे लिहिलं ना, ते ते नाही मी पुसू शकलो. मला माफ कर, मला माफ कर. भारत, तू कशा पायी माफी मागतोयस? यात तुझी काय बी चूक नाही. तू स्वतःला का दोष देतोयस? मला कुणाबद्दल काय बी तक्रार नाही. नाही म्हणजे आपण कोणाला दोष देणार आणि कोणाकडे जाऊन तक्रार करणार ना? हा 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 ते हे बघ, हे आठवतंय का तुला? तुझ्या आईचं मंगळसूत्र. मॅडम, हे पारूच्या आईचं मंगळसूत्र आहे. तिचं स्वप्न होतं पारूचं लग्न बघायचं. मला वाटलं होतं उद्या हरीश बरोबर पारूचं लग्न लागताना मी हरीशच्या हातात हे मंगळसूत्र देईन आणि ते पारूच्या गळ्यात घालायला सांगेल. पण मी तिच्या आईचं स्वप्न नाही करू शकलो. काय उपयोग आहे का आता या मंगळसूत्राचा? काय उपयोग आहे? कोण गळ्यात घालल मंगळसूत्र माझ्या पोरीच्या? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.